एक एकदा शेतकरी आणि एक मुलगा आहे. आता त्याला शिकायचं, त्याची 12वी झाली. समोर माझ्या पोराला काय शिकायचं काय नाही, मी आवाज देतो. चला आवाज दिला पाहिजे. अरे शुभ्या म्हटलं माझ्या, शुभ्या 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 रे शुभ्या. ए शुभ्या, अबे मी त्या बाप बोलतो लवकर ये, वेळ ना बाबा. मला सांग घरामध्ये काय करत होता? घरामध्ये बाबा आलू शिलत होता. आलू शिलत होतो. तुला दाखवू का बापाला सांगतेस का? बाबा आपल्याला वांग्याची भाजी जमते का? आपल्याला ऐसट तर 4 आलू होते बाबा. 4 आलू उकळून शिरत बसलो बाबा. शुभ्या, लहानपणी तुझी आई गेली म्हणून, लहानपणी तुझी आई गेली म्हणून सातार केला येते डोळे भरला. माझा दादा रे दादा, काका केलं शुभ्या रे. उन्हाच्या सावलीत गेला बाबा. उन्हाच्या सावलीत गेला. आपल्या आता घात चालणार बाबा. अजून माझ्यासाठी तुला आपले टोंगरे फोडणार बाबा. टोंगरे फोडले म्हणते, टोंगरे फोडले म्हणते बाबा. मी लहान होतो त्या मागे हार लाव बाबा. तो सांग. बरोबर आहे, बरोबर आहे. मला सांग अजून काय केलं बाबा? तुला मला आपल्या दुधू पाहतात बाबा. कोणती? आणि मी तुझी फेक नव्हतो का बाबा? काय तेवढी गाय? काय बाबा? काय बाबा येऊ द्या. पाहिलं तेवढी सांगायला. सॉरी 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 सॉरी. अरे म्हणते मी काय म्हणतो, हो बाबा. आता तुझी 12वी झाली. हो बाबा. आणि समोर तुला काय शिकायचं शुभ्या रे. बाबा माझ्या बापाच्या जीवन कामाला कष्टामध्ये गेला बाबा. शाबास. पण आता असं वाटतं बोलले बाबा आता मला इंजिनिअरिंग करायचं. इंजिनिअरिंग करायचं. इंजिनिअरिंगला पैसे किती लागते? पैसा जास्त लागणार नाही. किती लागन? कमीत कमी कमीत कमी 3 लाख रुपये लागतील बाबा. अबे अंबानीची औलाद आहे का 3 लाख असे झाले का? बाबा माझं दान ठेव पण मला शिकव बाबा. आणि शिकून काय करू? तुला पुरा झेंडा फडकवून देतो. वाणे मेरे शेर, लवकर बॅग आण, लवकर बॅग आण, पटकन वेळ ना, लवकर ये. मला माहिती आहे मा पोरगा मा झेंडा फडकवून. तुला आता एकांकरती 12वी झाली. 12वी झाली. हो बाबा. 12वी नंतर तुला काय करायचं? इंजिनिअरिंग करायचं. हो बाबा. प्रत्येक बाबाचं काहीतरी स्वप्न राहते. कोणतं राहते बाबा? कोणतं राहते सांगू? तर लक्ष असू दे. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल नहीं कहा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. लवकर जा, लवकर जा बाबा. जर मला तुला पाहा लागू दे लाग बाबा. लाग लाग लवकर लाग. बाय संस्कारी पोरगा. वा बाबा ते पैसे कायचे? पाहा लागून बाबा. भीक मगाचे धंदे नाही सोडला. आता काय करू बाबा? चल घे लवकर. जामा बाबा बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. लव यू बाबा. पण लक्षात ठेव काय करायचं. तुला पुन्हा झेंडा फडका द्या बाबा. थांबतो सही. 3 लाख रुपये भेटते मग हातात नाही किंवा झेंडा फडकावून गेलं मानव सुद्धा नाही. काय सांगू? 8व्या वर्गात असताना एका मुलीवर प्रेमा
तिचा झेंडा फडकवून नाही झाला का बिकरायला का आता थांब हे लपलप नको अरे बरसात के दिन आए मुलाकात के दिन आए बरसात के दिन आए मुलाकात के दिन आए बरसात के दिन आए मुलाकात के दिन आए बरसात के दिन आए मुलाकात हाँ एक सर 62 पूरा मारतो स्वतः सर टिंग टिंग निबेलता हेलो हेलो कौन प्रिया बोलते को प्रिया बोलत आहे तू कोण बोलत आहे हाँ सुबू बोलतो सुभ्या अरे दिवाळी पासून कॉल नाही केला ना आजचा कॉल केला तू काय सांगू प्रिया हा जेवण करायला जातो जेवणाचा टाटा मध्ये तू दिसते ग खरंच का पाणी प्यायला जातो पाण्याच्या ग्लास मध्ये तू दिसते प्रिया बापरे मला पण कसं दिसते रात्री तुझे स्वप्न येते रे मला मी का म्हटलं काय मला भेटायचं आहे हा भेटायचं आहे म्हटलं भेटायला येऊ हो का? पण कुठे येऊ येणं नदीच्या थोडी मा कोणी बघतील का तिकडे देणार संडासच्या विसर अशी करते संडासचा डब्बा घेऊन येते हा. हो हो आला. लवकर ये. हो बाय लव यू काय सांगू बाई मी एक विधवा बाई माझी मुलगी लहान असताना माझा नवरा मला सोडून गेला आणि तेव्हापासनं माझ्या मुलीचं पालन पोषण मी स्वतःच केली तिला लायण्याची मोठी केली तिला कधी आपल्या बाबाची कविला मॅसेज होऊ दिली आता यंदा तिची 12वी झाली आहे तर समोर तिला काय शिकायचं आहे काय नाही तिला बोलावते आणि तिचे विचार मांडून घेते बाई प्रिया अगं ये प्रिया प्रिया काय गाई अगं काय करते घरामध्ये तो तुला माहित नाही का ती कोकणाकडची आसू दिदी नाही का हा. तिच्यासोबत मी मोबाईल विकत होती गेले आतापासून मोबाईल हे करत बसली का तुला हे ना समजा काय ग अगं बाळा यंदा तुझी 12वी झाली हो आहे गाई तुला समोर काय शिकायचं काय नाही शिकायचं मला सांग तरी हो गाई माझी 12वी झाली आता मला इंजिनिअरिंग शिकायचं आहे इंजिनिअरिंग पण करायचं माहित आहे गाई का? त्याच्यासाठी 3 लाख रुपये फी सांगितली आहे बापरे 3 लाख हो ग बाई प्रिया काय? तू काही काळजी नको करूस बाळा खरंच का तुला माहित आहे हो. मी लहानपासून तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या बाळा हो गाई आता मी दिवस रात्र मेहनत करीन हो. 4 लोकांचे भांडे घासीन 4 लोकांचे कपडे धुईल खरंच काय तुला मी 3 लाख रुपये आणून देईन बाळा बरोबर आहे पण मी काय म्हणते का? अगं मला कॉलेजला खूप वेळ होत आहे अगं हो बाळा मला सुद्धा कामाला उशीर होत काय जाऊ मग जा मग जा. काय काय काय. बापा एकटाच होऊन गेला अजूनपर्यंत प्रिया आली नाही आणि मिलते मिले ते हसी वादियों मिलते मिले ते हसी वादियों ये खो गया तो क्या करोगे मिलते मिले ते हसी वादियों दिल खो गया तो क्या करोगे मिलते मिले ते हसी वादियों
बाई आपल्या बाबू पिल्लूला नाही भेटली तर मी असं वाटते की चुकूनच वाटते. नको तर अशी करते कॉलेजमध्ये जाऊनच पाहिजे बाबा. लवकर लवकर जातो ना माझी मम्मी घरी येऊन जाईल. कॉलेजमध्ये तर आली पण हा कुठे गेला काय केलं दिसतच नाही. शिकवते त्या कोणत्याच जाऊन बघते आहे का ते. प्रिया पहिल्यापेक्षा लई स्मार्ट दिसते प्रिया. अरे चलता हूँ रास्ते से तो चप्पल की याद आती है. तेरे घर में प्रिया बस तेरी याद आती है. टाइम कमी यामध्ये हो तू सांगून दे रे आजचे दिवस. ती एकदा देऊन दे म्हणे. काय देऊ तुला पहिलं कसं देत होती. काय पहिले देत होती सांग. बापरे दिसता बरोबर तब्येत खराब झालं लागतं. डॉक्टर आहेत ना इथे. अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे दारू दहा. एवढ्या लोकांमध्ये पप्पी देते तुला. अरे बापरे माय गॉड. अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे दारू दहा. दे दारू दहा. या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला. एवढी नाराजी मध्ये का बोलायचं. काय सांगू रे तुला ह्या वर्षी माझी 12वी झाली. आता माझी इच्छा काय आहे माहिती आहे का इंजिनियर बनायची आहे. पण तुला काय सांगू रे ते माझं खूप मोठं स्वप्न आहे आणि त्याची फी 3 लाख रुपये सांगितलेली आहे. माझ्या मम्मीकडे ना माझ्याकडे एक पण पैसे नाही आहेत रे. प्रिय का मी शिकणार ना पण मी तुला शिकवणार. खरंच का 3 लाख रुपये मी तुला आणून देणार. 3 लाख रुपये आणून देशील. पण मी काय म्हणलो काय धोका ना देशील. कधी धोका देणार तुला प्रॉमिस. सात वादा जाऊ मग आणून देऊ. हो थोडं लवकर जा. बाय लव यू नंबर पहिला. अरे बाप्पा देवा परमेश्वरा आता पैसे लागणार नाही. माझ्या पुढाचा पहिला नंबर आला. बाबा बाबा हा तू पागल आहे का. काऊन बाबा पहिला नंबर आला पैसे लागते. हा शेवटी पहिल्याला पैसा लागणार नाही. कोणतं कॉलेज BMW बघा फल्ला मातीमध्ये. एक काम कर बाबा इकडं आणि 3 लाख रुपये आणले. बेस केला बाबा. मी का म्हणतो शुभिया पण लक्षात ठेव का करायचा. तुला पुरा झेंडा फलकून द्यावा बाबा. तू लकलक नको. तुझ्या घाटा गोवऱ्यांना जमा केले माना सुद्धा नाही. 3 लाख रुपये आहे. 5 दिवस कॉलेज करजो आणि 2 दिवस घरी येजो. बाबा मरून जाय तर घरी वापस येणार नाही. आणि माझी एक्स्ट्रा क्लास. अरे बाबा अरे बाबा मला फोन करत राजा म्हणजे. हो बाबा ठीक आहे. और सीटी बजा रही है और गाड़ी बुला रही है. बजा रही है गाड़ी बुला रही है. बजा रही है गाड़ी बुला रही है. बजा रही है गाड़ी बुला रही है. सीटी बजा रही है गाड़ी बुला रही है. सीटी बजा रही है गाड़ी बुला रही है. हे 3 लाख रुपये पण मी का म्हटलं मला धोका देऊ नको. तुला कधीच धोका नाही देत. तू जर मला धोका दिली तर मी आपल्या जीवाला आत्महत्या काही करू नाही रे काय म्हणते माझी मम्मी येऊन जाईल थोडी मला लावली काय. चला पोरग म्हणे शिकायचं आहे. 3 लाख रुपये घेऊन गेलं.
पण अजूनपर्यंत पता नाही. पोट्ट्याचा चाबीन 6 महिन्यात जमा झाला. पैसे कुठं नेऊन टाकले, का केले भगवान जाणे. चला BMW कॉलेज काय दूर नाही, गेलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे. अरे कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें,